नमस्कार. महर्षी टेरियन टेल्स वर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज फाल्गुन वद्य तृतीया शके 1946 म्हणजेच 28 मार्च 2024. आज हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत. आज शिवाजी महाराजांची 394वी जयंती आहे. मागचे 400 वर्ष शिवाजी महाराज आपल्याला स्फूर्ती देत आहेत. शिवजयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्याबरोबर आपण आज पहिला व्हिडिओ करत आहोत. शिवजयंतीच्या दिवशी मी व्हिडिओ करणार असं म्हणल्यानंतर मला खूप साऱ्या लोकांनी शिवजयंतीबद्दल खूप सारे प्रश्न विचारले आणि मला पहिला व्हिडिओ शिवजयंतीच्या तिथीबद्दलच करावा असं जाणवलं आणि म्हणून आज आपण शिवजयंतीच्या तिथीबद्दलचाच व्हिडिओ करणार आहोत. जाणून घेऊया की शिवजयंतीबद्दलचा हा वाद काय आहे, कधीपासून सुरू झाला आणि शिवजयंतीची खरी तिथी काय. पु ल देशपांडे आसामीमध्ये असं म्हणाले होते की सुटीशी संबंध आल्याशिवाय तिथीचा वाद चालू होत नाही. त्यातला गमतीचा भाग सोडून देऊया, पण शिवजयंतीचा किंवा शिवजन्म तिथीचा वाद हा सुरू कसा झाला हे बघून घेण्याचं खूप महत्वाची गोष्ट आहे. शिवजन्मतिथी ही 1627 की 1630, वैशाख शुद्ध द्वितीया की फाल्गुन वद्य तृतीया आणि 6 एप्रिल का 19 फेब्रुवारी हे प्रश्न आहेत जे शिवजयंतीच्या बद्दल लोकांना पडलेले. आता शिवजयंतीचा वाद चालू कसा झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली, तर लोकमान्य टिळकांनी जेव्हा शिवजयंतीचा उत्सव एक राष्ट्रीय स्तरावर आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा भाग आणि लोकांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रीय उत्थान होण्यासाठी काही सण सुरू करावेत आणि त्यातून आपल्या युवकांना प्रेरित करावं ह्या चांगल्या हेतूने जयंती चालू केली. आता शिवजयंती उत्सव साजरा करायचा म्हणजे त्याच्यासाठी तारीख हवी, त्याच्यासाठी तिथी हवी आणि इथपासून ह्या तिथीच्या वादाला सुरुवात झाली. कारण त्याच्या आधी शिवाजी महाराजांची तिथी ह्याच्याबद्दल फारसा कोणी विचार केला नव्हता आणि तोपर्यंत इतिहासातले बरेचसे पुरावे जे आज आपण बघतो ते उजेडात आले नव्हते. उपलब्ध पुराव्यांमध्ये एक पुरावा असा होता ज्याच्यामधून शिवजयंतीची तिथी आपल्याला कळू शकत होती. मी परत म्हणतो, त्यावेळेस जे उपलब्ध पुरावे होते त्याप्रमाणे मल्हार रामराव चिटणीस यांची जी बखर होती, तर एकमेव पुरावा होता ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथीची नोंद केली होती. बाकी कुठल्याही पुराव्यामध्ये तशी नोंद सापडत नव्हती. आता मल्हार रामराव चिटणीस यांची जी बखर होती त्याच्यामध्ये जी तिथी दिली होती ती होती वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549, म्हणजे 6 एप्रिल 1627. आता काही ठिकाणी म्हणजे जे काय उपलब्ध त्याची हस्तलिखितं होती, पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळी बखरी किंवा कुठलीही डॉक्युमेंट्स आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये त्यांची नक्कल करून घ्यायची. प्रिंटिंगची फॅसिलिटी तर त्यावेळेस एवढी नव्हती. सो लोक एका डॉक्युमेंटवरून किंवा एका ग्रंथावरून दुसरा ग्रंथ हस्तलिखिताच्या मार्फत किंवा स्वतः लिहून त्याची दुसरी एक कॉपी बनवायची किंवा त्याची एक वेगळी प्रत बनवायची. आता ह्या मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरीच्या जेवढ्या प्रती आपल्याला मिळत होत्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेट्स होत्या. म्हणजे काही ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीया, काही ठिकाणी वैशाख शुद्ध पंचमी, काही ठिकाणी वैशाख शुद्ध द्वितीया, अशा सगळ्या डेट्स होत्या. खूप विचार केल्यानंतर वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 म्हणजे 6 एप्रिल 1627 ही तारीख शिवजन्माची तारीख धरली गेली आणि शिवजन्मोत्सव सुरू झाला. इतिहास ही अशी एक चमत्कारिक गोष्ट आहे की ज्या वेळेस नवीन पुरावे समोर येतात, नवीन गोष्टी उजेडात येतात, त्यावेळी त्या पुराव्यांच्या विश्वासार्हता तपासून जेव्हा आपल्याला जाणवतं की हे पुरावे हे खरे पुरावे आहेत आणि आधीच्या मतांच्या अगदी विपरीत मतं मांडणारी जरी असली तरी सुद्धा आपल्याला ती स्वीकारावी लागते.
इथे पण हेच झालं. पुढे आणखीन एक पुरावा उपलब्ध झाला, तो म्हणजे जेधे शाकावली. गंमत अशी की ही जेधे शाकावली टिळकांकडेच पडून होती. आता शाकावली म्हणजे काय? तर शाकावली म्हणजे त्यावेळेसच्या फडांमध्ये, वेगवेगळ्या सरदारांच्या, राजांच्या फडांमध्ये महत्वाच्या तिथी, महत्वाच्या घटना कधी घडल्या याची टिपणं ठेवण्यासाठी एक वही किंवा एक डायरी मेंटेन केली जायची, शाकावल्या म्हणतात. अशा शाकावल्या बऱ्याच ठिकाणच्या सापडल्यात, बऱ्याच राजांमध्ये, मोगलांच्याकडे आणि बऱ्याच ठिकाणी ही पद्धत होती. जेधे शाकावली ही टिळकांकडेच होती, पण त्यांच्या व्यापातून, त्यांच्या कामाच्या व्यापातून त्यांना ती बघायला जमली नाही. पुढे जून 1914 मध्ये टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले आणि त्यांनी ही जेधे शाकावली इतिहास संशोधक मंडळाच्या हवाली केली. मंडळाच्या 4थ्या संमेलनामध्ये 1916 साली ही त्यांनी प्रसिद्ध केली. आता जेधे शाकावलीमध्ये काय नोंद होती ते आपण पाहूया. जेधे शाकावलीमध्ये जी नोंद होती ती शके 1651 शुक्ल संवत्सरे फाल्गुन वद्य तृती, तिसऱ्या लाईनवर या, शुक्रवार नक्षत्र, हस्त, घटका 18, पळे 32, गड 5, पळे 7 ये दिवशी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले. आता ह्यातनं बघितल्यानंतर आधी वैशाख शुद्ध द्वितीया ला कॉन्ट्रॅक्ट करणारा किंवा एकदम विपरीत असलेली ही फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1651 म्हणजे 1630 ची ही जन्मतारीख समोर आली. आता दोन पुराव्यांचा विचार करायचा झाला तर मल्हार रामराव चिटणीस ची जी बखर आहे ती उत्तरकालीन आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर जवळपास 100 वर्षांनी 1811च्या दरम्यान ती कधीतरी लिहिली गेली आहे. पण जेधे शाकावली हा शिवाजी महाराज असताना टिपून ठेवलेला एक पुरावा आहे, म्हणजेच तो समकालीन पुरावा आहे. जर विश्वासार्हतेचा विचार केला तर जेधे शाकावली चिटणीस बखरीच्या वरती बघतो. एवढाच दोन पुराव्यांचा विचार केला तरी सुद्धा जेधे शाकावलीमध्ये दिलेली जी नोंद आहे ती लोकांनी स्वीकारायला हवी होती. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नोंदीमध्ये वार, नक्षत्र, तारीख, तिथी ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात. हा पुरावा सुद्धा स्वीकारायला तयार होईनात. आणि अशा सगळ्या गोष्टी चालू असताना तंजावर मधून एक बृहदीश्वराच्या शिलालेखाच्या बद्दलचा एक लेख बाहेर आला, त्याच्यामध्ये सुद्धा जी तारीख जेधे शाकावलीमध्ये दिलेली आहे तीच तिथी दिली आहे, म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया. नंतर लोकांच्या असं लक्षात आलं की ह्या बृहदीश्वराच्या शिलालेखाच्या आधारे परमानंद नावाचा कोणीतरी एक कवी आहे ज्यांनी शिवाजी महाराजांचं एक चरित्र लिहिलंय आणि त्याच्यात पण त्यांनी हीच तारीख दिली. पण आता गंमत अशी की चिटणीस बखर ही 1810-11 मधली, बृहदीश्वराचा शिलालेख लिहिलेला खोदला गेलाय तो 1803 मधला. आता दोन्ही पुरावे उत्तरकालीन, पण एक उत्तरकालीन महाराष्ट्रातला, एक उत्तरकालीन तंजावरचा. आता तंजावरमध्ये बसून लोकांना काय कळतंय असं लोकांचा विषय. आता इथून संशोधनाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा असं लक्षात आलं की बृहदीश्वराच्या शिलालेखावरून परमानंदाच्या काव्यात किंवा ग्रंथात म्हणजे शिवभारतात ही तारीख आलेली नाहीये, तर शिवभारतावरून बृहदीश्वराचा शिलालेख खोदला गेलाय आणि मग शिवभारत हा अजून जुना पुरावा ठरला. पुढं अजून त्याच्यावर विचार केला गेला, त्याच्यावरचं जेव्हा संशोधन झालं तेव्हा असं कळालं की हा परमानंद म्हणजेच गोविंद परमानंद नेवासकर हे नेवासाचे महाराजांना समकालीन, नुसतेच समकालीन नव्हे तर महाराजांच्या जवळ वावरणारे आणि महाराजांच्याच सांगण्यावरून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आणि ग्रंथ लिहित असताना
त्यांचा मृत्यू शिवाजी महाराजांच्या आधी झाला. आता ह्या सगळ्या ह्याच्यातून विचार करायची गोष्ट म्हणजे अशी की जर परमानंदांनी ही तिथी लिहिलेली आहे आणि तो ग्रंथ शिवाजी महाराजांच्या समोर बसून लिहिला आहे, म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांच्या जवळचे लोक फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही तारीख शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख मानत होते. हा ग्रंथात दिलेली तारीख आणि जे देशाकावली हे दोन समकालीन पुरावे ही गोष्ट सांगायला लागले तरी सुद्धा लोक मानायला तयार होईल. हे आपण शिवभारतातले वर्णन बघू. शिवभारतातल्या एका श्लोकामध्ये हे लिहिलेलं आहे. इथे शिवजन्म, भू म्हणजे एक, बाण म्हणजे 5, प्राण म्हणजे पण 5, चंद्र म्हणजे 1, म्हणजे 1551 म्हणजे 1551 म्हणजे शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री शिवाजी महाराजांचा जन्म झाला. दोन्ही नोंदी जशाच्या तशा आणि परत मी सांगितल्याप्रमाणे तारीख, वार आणि तिथी ह्या सगळ्यांची संगड व्यवस्थित बसणार आहे. तरी सुद्धा लोक मानायला तयार होईनात. आणि मग त्याच मध्ये जोधपूरमध्ये शिवाजी महाराजांची एक जन्मपत्रिका सापडली. ती कशी तर 1630 साली आले की जोधपूरमध्ये एक मिठालाल व्यास म्हणून एक ज्योतिषी आहेत, त्यांच्या बाडामध्ये शिवजन्माच्या शी संबंध असलेली काही डॉक्युमेंट्स आहेत असं पुण्यातले ज्योतिषतज्ञ रघुनाथ शास्त्री यांना समजलं. आणि त्यांनी जेव्हा तिथे जाऊन तो पाहिला दस्त, तेव्हा असं लक्षात आलं की ती शिवाजी महाराजांची खुद्द कुंडली आहे. आणि ती कुंडली बनवण्यासाठी सुद्धा हीच तारीख म्हणजे जे देशाकावली आणि शिवभारतामध्ये दिलेली तारीख हीच तारीख वापरली आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की मारवाडी भाषेमध्ये हे लिहिलेलं आहे की फाल्गुन वद्य तृतीया घटिका 30/9 राजा शिवाजी महाराजांचा जन्म 1686 म्हणजेच 1551 ह्या तिथीला झाला आहे. आणि ह्या सगळ्या पुराव्यांमधून पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांची तारीख फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 ही अधोरेखित व्हायला सुरुवात झाली. तरी सुद्धा लोक मानेल. ह्या सगळ्या गमतीमध्ये 1966 हे उगवलं, साल उगवलं आणि महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली शिवजयंतीची तिथी आणि तारीख म्हणजेच इंग्लिश डेट डिफाईन करण्यासाठी. पण ह्या समितीमध्ये सुद्धा एकमत होऊ शकलं नाही. काही लोकांनी 6 एप्रिल म्हणजेच वैशाख शुद्ध द्वितीयेची तारीख उचलून धरली, काही लोकांनी फाल्गुन वद्य तृतीयेची. आणि मग सरकारने पुढचा पुरावा उपलब्ध होऊन सगळ्या इतिहासकारांच्या मध्ये एकमत होईपर्यंत शासकीय सोयीसाठी म्हणून जी आधी तारीख ठरली होती म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया 6 एप्रिल 1627 हीच पुढे चालू ठेवायचा निर्णय घेतला. आणि पुन्हा एकदा हा वाद अनुत्तरित राहिला. इसवी सन 1996 मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाचे आणि बाकी इतरही काही इतिहास संशोधक यांनी सरकारला पुन्हा विनंती केल्यावर दुसरी समिती स्थापन झाली. या समितीच्या अंतर्गत 10 अभ्यासकांनी आपली मते कळवली आणि सर्वच्या सर्व 10 लोकांनी फाल्गुन वद्य तृतीया यालाच आपल्या अनुकूल मत दिले. आणि नंतर इसवी सन 2000 मध्ये सरकारच्या कॅबिनेटनी या अहवालाला मंजुरी दिली
आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 या नवीन तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी होऊ लागली. आतापर्यंत आपण पाहिलं की शिवाजी महाराजांची जन्मतिथी ही फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार शके 1551 ही आहे. ह्याची इंग्रजी तारीख 19 फेब्रुवारी 1630 ही येते. पण खरंच 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख ह्या तिथीला येते का? तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर 19 फेब्रुवारी 2024 सोमवारी येतो, जे की बरोबर आहे. परंतु जर तुम्ही त्याच्या खाली पाहिलं तर 19 फेब्रुवारी 1630 रोजी मंगळवार येतो. परंतु आपल्या आतापर्यंत आपण जे पाहिलं त्याच्याप्रमाणे शुक्रवार यायला हवा होता. मग हा फरक का आहे? तर ह्या मराठी कॅलेंडरच्या आणि इंग्लिश कॅलेंडरच्या मधला फरक हा इंग्रजी कालगणनेमध्ये वापरल्या जाणाऱ्या 2 वेगळ्या पद्धतींमुळे आहे. एक म्हणजे जुलियन कॅलेंडर आणि गेग्रियन कॅलेंडर. 19 फेब्रुवारी 1630 ही जुलियन कॅलेंडर प्रमाणेची तारीख आहे, ज्यामुळे जुलियन कॅलेंडर प्रमाणे त्या दिवशी शुक्रवार येतो. पण गेग्रियन कॅलेंडर जे आपण आत्ता वापरतोय त्याच्याप्रमाणे मंगळवार येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जर आपण ह्याला तिथी म्हणणार असू तर आपण बाकीचे सण मराठी कॅलेंडर प्रमाणे जे साजरे करतो त्याचप्रमाणे आपण शिवजयंती सुद्धा मराठी कॅलेंडर प्रमाणे का साजरी करत नाही? त्याच्यामुळे हा इंग्लिश आणि मराठी कॅलेंडरचा घोळ निर्माण होणार नाही. आणि मला असं वाटतं की आपण फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजेच आज शिवजयंती साजरी करायला हवी. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला आज शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.